दरम्यान आमच्या गावाला विनाकारण बदनाम करू नका अशी संतप्त प्रतिक्रिया बीडच्या इंजेगाव मधल्या ग्रामस्थांनी केली आहे. बघूया. सभेचं मतदान हे पार पडलेलं आहे आणि काल एक रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि ते व्हिडिओ आहे इंजेगावचीतला. काय म्हणजे दादा, काल तुमच्या इथे गावचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय पण? हा, रोहित पवारनं तो व्हिडिओ व्हायरल केला, पण रोहित पवारला एक सांगणं आहे माझं की तुम्ही तुमची बारामती समोर आमच्या पर्याकडे लक्ष देऊ नये. तुम्ही विनाकारण आमच्या गावाचं बदनाम नाव करू नये. आमचं गाव हे समजा संगोपन राहत आहे. मतदान एकदम व्यवस्थित झाले आमच्या गावामध्ये, कुठं बोगस मतदान झालं नाही, काही नाही, एकदम क्लिअर मतदान त्यांनी झालं. असं म्हणलं की गुंडांनी हे बूथ कॅप्चर केले. गुंड त्यांचे असू शकते, पण आमच्या गावामध्ये तर गुंड कोणी नाहीत. रोहित पवारचे असो तोच गाव गुंड आहे, ते समजा करतात. त्यांच्यामध्ये समजा धमक आहे, ते बारामती मध्ये गाव गुंड प्रकार करतात ते, पण आमच्या इकडे ते करू शकत नाहीत. बघा, इथं बूथ आहे, इथं मतदान झालेलं आहे, व्यवस्थित मतदान झालेलं आहे आमच्या गावामध्ये. पण रोहित पवारनं एकच करावे, आपापली बारामती सांभाळून इकडे लक्ष देऊ नये. काहीच झालेलं नाही. इंजे गावामध्ये जे मतदान झालं ते एकदम व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे. आणि बजरंग बाप्पा असे जर आरोप करीत असतील तर त्यांनी सुद्धा 100 गाव ताब्यात घेतलेले आहेत. हे जगाला माहिती आहे. त्यांना स्वतःच्या गावात काय केलंय, माजलगाव तालुक्यात काय झाले, गेवराईमध्ये काय झाले, हीच परिस्थिती आहे. उगाच एक इंजे गावची बदनामी हे मुद्दाम जाणून बुजून करायले, काही झालेलं नाही. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, बीड.